नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता जानकी आणि ऋषिकेश दोघांनी एकमेकांना हळद लावलेली आहे। म्हणजे इथे ऋषिकेशने आपली उष्टी हळद आपल्या खऱ्या बायकोला जानकीलाच लावलेली असते आणि तिला सांगितलेलं असतं की आपल्या दोघांच्या मध्ये कुणीही येणार नाही, आपण दोघेजण कधीच वेगळे होणार नाही। तरीसुद्धा प्रेक्षकांनो, जानकीला एक वेगळीच भीती वाटते। तिला असं वाटतं की हे नाटक करता करता हे नाटक इतकं पुढे जायला नको की खरोखर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये दुरावा येईल आणि ती ऐश्वर्या या सगळ्याचा गैरफायदा घेऊन तुमच्याबरोबर लग्न करेल। तेव्हा प्रेक्षकांनो, या सगळ्या भीतींनी आता जानकी पूर्णपणे हादरून गेलेली असते, पण त्याच्यामध्येच आता खूप मोठी गोष्ट घडणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता ऋषिकेशचा अपघात झालेला असतो, त्यामुळे ऋषिकेशची उष्टी हळद ऐश्वर्याला लागतच नाही। ऐश्वर्याला हळद लागत नाही आणि अपघात झाल्यामुळे ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये असतो आणि त्यानंतर आता लग्न तरी होणार कसं, कारण त्याच्या हातापायाला जबरदस्त मार लागलेला असतो आणि इथे लग्नाच्या आधीच प्रेक्षकांनो खूप मोठी गोष्ट घडलेली असते। तर इथे सौमित्र आणि इन्स्पेक्टर पवार लताला आता घरी घेऊन आलेले असतात। मास्कमॅनच्या गुंडांना चकवा देऊन इथे आता सौमित्र आणि इन्स्पेक्टर पवार त्या ठिकाणी जाऊन लताबाईंना बरोबर घरी घेऊन येतात। तर इथे ऐश्वर्या आणि ऋषिकेशच्या लग्नाच्या आधीच आणि त्याचबरोबर कोर्टामध्ये जानकीची तारीख उभी राहायच्या आधीच इथे सौमित्राने आपलं काम केलेलं असतं। लताबाईंना मास्कमॅनच्या तावडीतून सोडून आणलेलं असतं आणि एका सुखरूप ठिकाणी ठेवलेलं असतं। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ऋषिकेश मास्कमॅनच्या मागे धावत असताना जानकीच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो। मास्कमॅनच्या गळ्यामध्ये असलेलं ते लॉकेट, ज्याच्यामध्ये हार्ट शेप आहे, ते लॉकेट आता जानकीच्या हाती लागतं आणि मास्कमॅन नक्की कोण आहे हे सत्यसुद्धा जानकीला समजलेलं असतं। तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता ऋषिकेश आणि जानकी दोघेजण रूममध्ये असतात। जानकी रडत असते तेव्हा ऋषिकेश तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो। ऋषिकेश म्हणत असतो, जानकी तू शांत राहा, जास्त विचार करू नकोस। अगं, हे सगळं नाटक आहे। ते ऐश्वर्या आपल्या दोघांना वेगळं करू शकते का? ती ऐश्वर्या काहीही करू शकणार नाही आहे। ती कधीच आपल्यामध्ये येऊ शकत नाही। आपलं नातं काही एवढं तकलातून आहे का जे ते ऐश्वर्यामुळे तुटून जाईल? अगं, डिवोर्स पेपरवरती सह्या खोट्या केल्यात ना? ऐश्वर्याला उष्टी हळद लागू नये म्हणून तर मी इथे माझ्या खऱ्या बायकोला माझ्या खोट्या लग्नाची हळद लावायला आलोय, बरोबर की नाही? हे बघ जानकी, नको काळजी करू, आपण हे नाटक थांबवायचं नाही, कारण आता जानकी घाबरलेली असते। जानकी म्हणते, ऋषिकेश, आपण हे नाटक थांबवूया का? मला भीती वाटते, मला तुम्हाला गमवायचं नाही आहे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं, लगेच घाबरून जातेस त्या ऐश्वर्याला, तुझी आई तुला सुखरूप हवी आहे ना? या नाटकाला सुरुवात आपण केली होती, शेवटही आपणच करायचा, असं ऋषिकेशचं म्हणणं असतं। आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकीचं लक्ष जातं तर खिडकीमधून मास्कमॅन जानकी आणि ऋषिकेशकडे बघत असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मास्कमॅन आता ज्या पद्धतीने जानकीकडे बघत असतो, त्याच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल किती राग आहे, त्या दोघांना एकत्र बघून तो मास्कमॅन किती जळतोय ही गोष्ट जानकीला समजते। जानकी म्हणते, ऋषिकेश ते बघा तिकडे तो मास्कमॅन, आणि तेव्हा ऋषिकेश त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावत असतो, पळत असतो। मास्कमॅनसुद्धा स्वतःचा जीव वाचवत जणू काही मुठीमध्ये धरूनच तो पळत असतो आणि जाता जाता इथे गाडी येते आणि इथे ऋषिकेशचा अपघात होतो। तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते, काय गं अवंतिका, नक्की काय घडलंय? कोण आहे तो मास्कमॅन? तुला काही माहिती आहे का? तेव्हा प्रेक्षकांनो, अवंतिका म्हणते, अहो आई, मला नाही माहिती, पण काल आहे ना सारंग भाऊजी सांगत होते। तेव्हा इथे सारंगचं नाव घेतल्यानंतर ऐश्वर्या लगेचच अवंतिकाकडे बघायला लागते। तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं अवंतिका, असं काय करतेस? सारंग भाऊजींचं नाव काय घेतेस? अगं, सारंग आता आपल्यामध्ये नाही, तू विसरलीस का? तेव्हा इथे अवंतिका म्हणते, नाही आई, सॉरी,
मी काही मुद्दामून नाही केलं ऐश्वर्या, मी सारंग भाऊजींचं नाव मुद्दामून नाही घेतलं. अगं मला ऋषिकेश भाऊजी बोलायचं होतं, तेवढ्यातच माझ्या तोंडामध्ये सारंग भाऊजी आलं. आई, अहो ऋषिकेश दादा म्हणत होते, काल आहे ना त्यांनी एका मास्क घातलेल्या माणसाला बघितलं होतं आणि त्याच माणसाला त्यांनी आताही बघितलं असेल, म्हणूनच तो माणूस त्यांना बघून पळून गेला ना. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, हो बरोबर बोलतेस तू. अगं पण इथे त्याला हळद लागले आणि तो हळदीच्या अंगाने बाहेर गेलाय. अगं असं जायचं नसतं गं, अपशकुन होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऋषिकेशचा अपघात झालेला असतो तेव्हा जानकी खूपच जास्त घाबरते. त्यानंतर इथे आता इन्स्पेक्टर पवार आणि सौमित्र दोघेजणं बरोबर त्या लोकेशनला पोचलेले असतात जिथे लताला ठेवण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे लता आणि माया दोघीजणी एका रूममध्ये एका कोपऱ्याला लपून बसलेल्या असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मायासुद्धा आवाज देत नाही. आता इन्स्पेक्टर सोबत आहेत, त्याचबरोबर सौमित्र आहे आणि ते लोक लताला शोधायला आलेत. हे जर मायाला माहिती आहे तर मायाने रिस्क घ्यायला हवी होती ना, कारण का तिथे इन्स्पेक्टर साहेब होते. पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, माया लताला मुद्दामून एका कोपऱ्याला लपून ठेवते, ती आवाज करत नाही. काय गरज होती मायाला एवढं सगळं करायची? तर इथे प्रेक्षकांनो, खरी जर गुन्हेगार कोण आहे तर ती माया आहे. माया इथे आपल्या अपमानाचा बदला घ्यायला आलेली असते आणि त्यामुळे ती इथे लताबरोबर गोड गोड बोलून लताला तिथेच अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्राला जाता जाता संशय येतो, कारण तिथे भिंतीला रक्त लागलेलं असतं आणि भिंतीला रक्त लागलेलं असतं म्हणजे इथे नक्कीच कुणीतरी आपलं डोकं आदळलेलं आहे हे आता इन्स्पेक्टर पवारांना कळतं. तेव्हा इन्स्पेक्टर पवार म्हणतात, काय रे हे रक्त कुणाचं आहे? तू कोण आहेस इथला? तो म्हणतो की मी केअरटेकर आहे. मग हे रक्त कुणाचं? तो मुद्दामून म्हणतो की मलाच लागला असेल काहीतरी काम करत असताना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मायाने लताला एका कोपऱ्यामध्ये लपवून ठेवलं आहे. पण आता इथे सौमित्राला त्या सगळ्यांवरती संशय आलेला असतो आणि सौमित्र आणि इन्स्पेक्टर पवार आता घरी आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी ऋषिकेशला हॉस्पिटलला घेऊन जाते आणि तिथे ऋषिकेशला ॲडमिट करण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला एक लॉकेट सापडतं आणि त्या लॉकेटवरती तसाच आता पेंडेंट जे असतं ते हार्ट शेपचं असतं, त्याच्यावरती असा गुणेला असतो जो सिम्बॉल इथे आता डिवोर्सच्या एन्व्हलपवरती असतो. तो सिम्बॉल त्या मास्कमॅनच्या हाताच्या ग्लोव्जवरती असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, तो सिम्बॉल त्याच्या आता पेंडेंटमध्ये सुद्धा असतं, त्याचं जे लॉकेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा असतं. त्यामुळे इथे जानकी म्हणते की हा तोच माणूस आहे आणि हा तोच भूतकाळ आहे माझा, जो माझी पाठ सोडत नाही आहे. तर इथे प्रेक्षकांनो, कॉलेजच्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या होत्या ज्याच्यामध्ये ऋषिकेश आणि जानकी यांचं काही लोकांबरोबर वैर आलेलं असतं आणि ते लोक म्हणजे इथे माया आणि तिचा भाऊ. त्यानंतर प्रेक्षकांनो, ते लोक बदला घेण्यासाठी आता जानकी ऋषिकेश यांच्या संसारामध्ये ढवळाढवळ करतायत, त्यांच्या घरामध्ये ढवळाढवळ करतायत. पण ही गोष्ट आता जानकीला कळून चुकली की हा तिचा भूतकाळ म्हणजे कॉलेजच्या वेळेमध्ये घडलेल्या काही घटना आणि त्या आता मला इथे नडतायत, असं इथे आता जानकीला कळतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्राला कळतं की ऋषिकेशचा अपघात झाला आहे, त्याला इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. तेव्हा ऋषिकेश तिथे जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, जानकी खूप टेन्शनमध्ये असते, खूपच टेन्शनमध्ये असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, जानकी तुला वाटत असेल की इथे आता ऋषिकेशचा अपघात झाला आहे म्हणून हे लग्न वगैरे थांबेल, हे लग्न होणार नाही, असं जर तुला वाटत असेल ना, तर तुझा तो गैरसमज आहे ना, तो तू दूर करून टाक. कारण काहीही झालं ना तरीसुद्धा हे लग्न होणारच, हे लग्न मी करणारच, असं इकडे ऐश्वर्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ऐश्वर्या घाबरलेली असते. तिला असं वाटतं की ऋषिकेशने त्या मास्कमॅनला आता बघितलं आहे आणि 2 वेळा बघितलं आहे आणि जर त्यांना कळलं की मास्कमॅन आणि आम्ही दोघेजण एक टीम आहोत आणि हे सत्य जर ऋषिकेशला कळलं ना, ऋषिकेश माझ्याबरोबर कधीच लग्न करणार नाही. ही गोष्ट आता ऐश्वर्याला सुद्धा कळलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी आता ऋषिकेशची खूप काळजी घेत असते, ती रडत असते. ऐश्वर्या म्हणत असते, ए जानकी तू इथे काय करतेस? मी आहे ना त्यांची होणारी बायको, मी त्यांची काळजी घेईन. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या जास्त शहाणपणा करू नकोस, कळलं ना, तुझं अजून लग्न झालेलं नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, अगं पण तुझाही डिवोर्स झाला आहे आता, तसं बोलायला गेलं तर तुम्हीसुद्धा आता नवरा बायको नाही. तेव्हा इथे सौमित्र म्हणत असतो, ऐश्वर्या फक्त डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या म्हणून डिवोर्स होत नाही, ती प्रोसिजर असते, 6 महिने त्यांना एकत्र राहावं लागतं, हे कळतंय ना तुला?
तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, बोलला वकील बोलला, पण मी सांगते ना, आता त्यांची होणारी बायको म्हणजे मी आहे त्यांची काळजी घ्यायला. तेव्हा इथे आता जानकी म्हणते की ऐश्वर्या, तुझ्याबरोबर मला लागवत नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर ऋषिकेशच्या केसाला जरी धक्का लागला ना, तर मी तुला माफ करणार नाही, कळलं ना. तेव्हा इथे आता जानकी बाहेर येऊन उभी राहते. तेव्हा इथे ऋषिकेश तिच्याबरोबर बोलत असतो. तो म्हणत असतो की वहिनी, अगं मी आणि इन्स्पेक्टर पवार आम्ही त्या जिथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे त्या साईटवरती गेलो होतो. तिथे काही घरं होती. तिथे आम्ही चेक केलं, तर एका ठिकाणी आम्ही गेलेलो असताना तो मला संशयास्पद माणूस वाटला. म्हणजे तो तिथे केअरटेकर म्हणून काम करत होता आणि तिथे आम्ही बघत असताना तो माणूस मला घाबरल्यासारखा वाटला. काहीतरी लपवतोय आमच्यापासून असं वाटलं आणि तेव्हा आम्ही तिथे शोधाशोध करत असताना तिथे एका भिंतीला रक्त लागलं होतं. तिथे मला रक्त लागलेलं दिसलं वहिनी. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकीला आठवतं, जेव्हा जेव्हा लताबद्दल तिला काहीतरी पुरावा सापडला आहे, तेव्हा तेव्हा लताचं रक्त हे जानकीपर्यंत पोचलेलं आहे. तुम्ही जर बघाल तर ज्या वेळेला लताला किडनॅप करण्यात आलं होतं, त्यावेळेला लताच्या हाताचं रक्त त्या बॉक्सला लागलेलं असतं. जानकी एंटरप्राइजेसच्या तिथे आता गोडाऊनमध्ये जेव्हा लताला ठेवण्यात आलेलं असतं, तेव्हा तिच्या हाताची बांगडी आणि तिच्या हाताचं रक्त हे त्या बॉक्सला लागलेलं असतं. त्यानंतर तो बॉक्स जेव्हा घरी येतो ना प्रेक्षकांनो, तेव्हा जानकीला कळतं की तिच्या आईला तिथे ठेवलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, जेव्हा मंदिरामध्ये लताने लिहून ठेवलेलं असतं की आई आहे, ते सुद्धा रक्तानेच लिहिलेलं असतं. त्यामुळे इथे रक्त आणि लता यांचा काहीतरी संबंध आहे हे आता जानकीला बरोबर कळत असतं. तेव्हा मंदिरामध्ये सुद्धा तिला रक्तच दिसतं आणि प्रेक्षकांनो, आता त्या रूममध्ये त्या घरामध्ये सुद्धा भिंतीला रक्तच लागलेलं दिसतं आणि ऋषिकेश जानकीला सांगतो की वहिनी, अगं तिथे रक्त लागलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, तुम्हाला तिथे भिंतीला रक्त दिसलं ना, म्हणजे तिथेच माझी आई आहे. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो, अगं काय बोलतेस वहिनी. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो सौमित्र भाऊजी, जेव्हा जेव्हा माझ्या आईच्या विरोधात काहीतरी पुरावा मिळाला आहे, तेव्हा तेव्हा माझी आई तिथे आहे हे मला समजलं आहे. प्लीज प्लीज सौमित्र भाऊजी, आपण आत्ताच्या आता त्या ठिकाणी जाऊया जिथे तुम्ही गेला होतात. तुम्ही एक काम करा, इन्स्पेक्टर पवार यांनासुद्धा हवं तर बोलावून घ्या तिथे लक्ष ठेवायला, पण आपण दोघेजणं जाऊया. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि सौमित्र दोघेजणं त्या ठिकाणी जात असतात. तेवढ्यातच तिथे लताला शुद्ध आलेली असते. लता आजूबाजूला बघते तर तिथे माया नसते. लता म्हणत असते, माया अगं कुठे गेली आहेस तू, माया अगं कुठे आहेस. तेव्हा लता सगळीकडे मायाला शोधते, माया कुठेही दिसत नाही. तेव्हा इथे लताला कळतं की ही माया नक्की रोज रात्री जाते तरी कुठे, ही माया नक्की इथे राहते की ती दुसरीकडे कुठे राहते, ही गोष्ट आता लताच्या लक्षात आलेली असते. तेव्हा लता गप्प बसते आणि आता इथून कसं बाहेर पडायचं याची वाट बघत असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता जानकी आणि सौमित्र दोघेजणं त्या आता घरापर्यंत पोचलेले असतात. तो माणूस बाहेर तिथे झोपलेला असतो. तेवढ्यातच इथे बाहेरून लावलेली कडी इथे आता सौमित्र आणि जानकी उघडतात आणि हळूच ते दोघेजणं आतमध्ये जातात. तर लता तिथे शांतपणे आता झोपलेली असते. तेव्हा तिथे जानकी जाते आणि लताच्या डोक्यावरून हात फिरवते. तेव्हा लताला जाग येते आणि ती म्हणते, जानकी. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, आई एक शब्दसुद्धा बोलू नकोस, आपल्याला इथून आत्ताच्या आत्ता बाहेर पडायचं आहे. तेव्हा इथे आता ऋषिकेश हॉस्पिटलमध्ये असतो आणि तिथे ऐश्वर्या आता मुद्दामूनच बसून असते. ती म्हणत असते की जानकी, हे लग्न होणारच, काहीही झालं तरी ऋषिकेशबरोबर मी लग्न करणार आणि तुला चांगला धडा शिकवणार. ही गोष्ट मला आधी का नाही सुचली. म्हणजे त्या 1.5 फुटाबरोबर लग्न करण्यापेक्षा जर मी ऋषिकेशबरोबरच लग्न केलं असतं ना, तर जास्त बरं झालं असतं, असं इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी आपल्या आईला घेते आणि तिथून आता बाहेर पडते आणि म्हणत असते की आता आई सापडली आहे ना, आता मी आणि ऋषिकेश आम्ही वेगळे होऊ शकणार नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर पवार यांना सांगितलेलं असतं की लता सापडले आणि तेव्हा इथे लताला घेऊन ज्या ठिकाणी आता सारंगला ठेवले त्या ठिकाणी सुखरूप ठिकाणी आता लताला सुद्धा घेऊन जातात. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, जानकीच्या जीवात जीव आलेला असतो. तर इथे ऋषिकेश आणि ऐश्वर्याच्या लग्नाच्या आधीच आणि कोर्टामध्ये केस उभी राहण्याच्या आधीच इथे लताबाई जानकीला सापडलेल्या असतात. त्यामुळे आता इथे ऋषिकेश ऐश्वर्याचं लग्न काही होणार नाही आणि जानकी जेलमध्ये काही जाणार नाही, या सगळ्या गोष्टी आता स्पष्ट झालेल्या असतात.
त्यामुळे इथे आता नाटकाचा शेवट करण्याची वेळ आलेली असते. ऐश्वर्याला धडा शिकवून आता नाटक कसा शेवट करायचा, कसा पडदा टाकायचा याचा विचार आता इथे आता सौमित्र, ऋषिकेश आणि जानकी हे सगळेजण रणदिवे आता करत असतात आणि वेळ आलेली असते ती आता ऐश्वर्याची हकलपट्टी करण्याची, त्याचासुद्धा विचार करत असतात.